काय जो विषय इथं डिस्कस झालेले कोणत्याही पालकांनी तुम्ही जर आता तुमचा जर होल्ड सगळ्या पालकांकडे असेल, तुम्ही जर पालकांचे प्रतिनिधी असाल तर सगळ्यांना सांगा की एकाही पालकांनी इथं पुस्तकं तुमच्या कोणत्या ॲपवरनं कशावरनं काहीही खरेदी करायचं. आता तुम्हाला ॲप तुम्ही पाहिलेले आहे, तुम्हाला कोणती पुस्तकात किट वगैरे सुद्धा काही खरेदी करायची गरज नाही. त्या साईज माहिती आहे, गेल्या वर्षी वापरलेले आहे त्याप्रमाणे तुम्ही तुमच्या नोटबुक बाहेरून घेऊ शकता आणि बुक्स तुमची NCERTची वापरायची. मॅडम एक रिक्वेस्ट होती, तुम्ही शाळेला ॲपच बंद करायला सांगा ना. एवढे दिवस बंद केलं होतं त्यांनी, तुम्ही तेवढं सांगू शकता. ॲप हां, त्यांचे जे ऑर्डर ॲप आहे ते बंद करायला सांगा. सगळा प्रश्न मॅडम पालक येतात तिथं जाऊन पालक काय करायचं त्यांचा ॲप चालू राहू बंद तुम्ही ऍक्सेस नाही केलं तर संपलं ना त्याचा शून्य यूज. पेरेंट्स को बोलो ना आपका पेरेंट्स मॅडम कुछ नाही, नया पत्र तुम्ही सर्क्युलेट करा. पत्र काढते सर्व आसपासचा उल्लेख आसपास घेऊ नका असं या प्रश्नामध्ये घेऊच नका. बाकीच्या उल्लेख आला तुमच्याकडे आसपास घेऊ नका पुस्तकं घेण्यात यावी. ते घेऊ नका डायरेक्ट उल्लेख करा बरोबर त्याच्यामध्ये केलेल्या पत्रात तुमच्या ग्रुप ते झालं. उद्या जर आम्हाला कळालं की टीचर्स लोकांनी ते नवीन शिकवलं नाही तर मग काय करणार? नाही मी आता ना तुम्हाला दर आठवड्याला मॉनिटरिंग होईल क्लासमध्ये. आणि मेन्शन केलं जाईल आमचे विषय त्यांना तू इथे येऊन क्लास शिकवलं झालं का नाही तेच शिकवलं जाते का ते चेक करते. मॅडम आणि याला गणवेशाला पण कारवाई करून टाका ना. तुमच्या समोरच आहे गणेश विकतात, स्टॉक आहे इथं तुम्हाला दिसतोय. कारवाई लगेच व्हायला पाहिजे. तुम्ही सांगितलं ऑलरेडी गणेश सक्ती करू नका. जप्त केलं नाही एकदा सगळ्या जागेवर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये अख्ख्या PCMC कारवाई करा. आणि चुकीचं तुम्ही स्वतः बघता डोळ्याने. आम्ही असं नाही की फक्त 25 पालक, एक जरी पालक असला तर चुकीचं आहे. ते म्हणतात आमचं नाही रजिस्टर नंबर दाखवतो ना GSTचा. पुस्तक खोलायला ते करा, ते सील करा हे आणि याला ओपन करा ना मॅडम. बुक मिळेल. सील करा. सेल मॅनेजर कोण आहे? एक कोण आहे सेल मॅनेजर? काय बघा नाही ओपन नाही मॅडम देखो पॅरेंट्सच्या असेल मला सील दाखवा विषय मिटला याच्यात काय मला हे सील करायचं. आता तुमचं काय असेल ना ते बाहेर घेऊन देणार. मॅडम पण पॅरेंट्स घेणार नाही मॅडम. नाही सीलच करायचं ना. नाही सेल करायचं विक्रीला बंदी आहे ना. इथं विक्रीलाच बंदी शाळेमध्ये. विक्री करतच नाहीये सर. जे काय असेल ऑनलाईन असेल ते बंदी नाही. शाळेमध्ये नाही पाहिजे. ऑनलाईन ऑर्डर केलेले ते त्यांच्या ऍड्रेसवर यायला पाहिजे. जीएसटी नंबर पण तुम्ही इथं का मागवलं? त्यांच्या ऍड्रेसवर जायचं. कागद आणा. जीएसटी नंबर तुमचाच आहे ना? या बिलावर एक मिनिट. वेंडरचं नाही दाखवतो ना तुम्हाला. हे बघा स्कूलचा लोगो आहे, खाली जीएसटी नंबर स्कूलच्या नावाने. जीएसटी नंबर चेक केला ना तो पण स्कूलचाच येतो. हे काय हे ड्रॉइंग बुक आहे. हे शीट आहेत ह्या आर्ट्स वगैरे आर्ट्ससाठी शीट आहेत. नर्सरीचं आहे का? अभी कोणते भी रहेंगे मैडम आप निकालेंगे तो आपको बॉक्स मिलेगा. को घेतले का? नाही नाही कागद आणा, सील करा. राहू द्या आताच. मी सील करते. हे तुमचं आहे का स्वतःचं? नाही माझं नाही स्वतःचं. हा, ठेवा. स्कूलचं. तुम्ही कोण? पॅरेंट्सला दिलेले ते विक्रेते आहेत तिथले. हे कागद आणा आणि हे करा एक दुसरा पेपर आणा. हे काय म्हणतात ना यांचं स्टेटमेंट लिहून घ्या. चालेल. हा, आणि कागद ज्या पालकांचे पालक येतील तुमच्याकडे असेल म्हणजे तेव्हा कुठल्याच पालकांनी कागद कागद पाहिजे त्यांना. इकडं प्रिंटर आहे प्रिंटरमध्ये. कागद द्या ना. हो हो. तुमचं काही नाही ना सर स्वतःचं पर्सनल याच्यात? पर्सनल काही असेल तर काढून घ्या. मॅम 2 मिनिटं काढून घेतो. पर्सनल काय फक्त नसेल तर 2 मिनिटं ना. मला काढून घेतो.
पर्सनल काय बुक्स आहे याचे फोटो काढून घ्या जा मागे जा. काढू नका, तुम्ही नका काढू, हा, नका, नका. तुम्ही नका काढू. दुसरे नको काढू. ते व्हिडिओ करते ते तेव्हा नाही, इकडे नाही, बुक्स याच्यामध्ये दिसतात. दिसलं ना बस झालं. नाही, इथं पण मोठ्यांचं आहे बघा ते. बुक्स नोटबुक्स दोनों है. एका फावत्या वगैरे काही कारवाई होत नाही म्हणून फावत्या शाळेत. म्हणजे हिंमत बघा की एवढी हिंमत किती एवढी की एवढ्या तरी ते शाळा विकते नाही, याला काहीतरी मागून पाठिंबा आहे. शाळेला पाठिंबा नाही, शाळा काय करते मनमानी हा मॅडम एक नमुन्याला दाखवले ना, एक नमुन्याला दाखवले आपण. अरे बापरे, वेळ नाही. इथं खाली पण बुक्स आहे, इथं uniform आहे. कपड़े है ना उसके ऊपर बिल है उसका भी फोटो ले लो उसमें जीएसटी नंबर भी रहेगा मला ना चला, standing ला जायची वेळ नाही. संकेत या बाहेर सील मारता येते. सगळं बाहेर आहे. बेड बी ठेवलाय तिथं झोपायला राखायला. घेऊन जातात सील केला मला नगरपालिकेचा टेम्पो. लॉक आहे त्याचं नाही नाही, लॉक आहे की हे ते लॉक आहे चाबी असं त्यांच्याकडे लॉक आहे याला. तुम्हाला गाडी नाही सीलच होणार. स्कूल सील करू शकतो सील नाही फक्त डोर सील करतात सील करायला सील करायला आता काय काय काहीतरी पाहिजे टेम्पो देतो आम्ही तुम्हाला पालकांकडून टेम्पो देतो मध्ये घालून मला घेऊन जावा महानगरपालिकेत घेऊन जावा मला महानगरपालिकेत मला घेऊन जावा चावी घेऊन जायला लागेल. नाहीतर ते उद्या पुस्तकं काढून मोकळे ते आता सील स्टुडंट समोर प्लीज बसायचं इथे बसून घ्या थोडा वेळ. सध्या रेकॉर्डिंग करू. कसं काय रेकॉर्डिंग करताय? मॅडम तुम्ही त्यांचं ऐकू नका. मॅडम तुम्ही तुमचे अधिकार वापरा. ते काय सांगणारे कोण नाही. तुम्ही काय चुकीचं करत नाही तर घाबरताय कशाला सील करायला? चुकीचं काय नाही ना. आता शाळा एवढी शाळा सील करा. ऐका ना, एक जण बोला ना प्लीज, एक जण बोला ना. सगळे आतमध्ये. ते बोलताय तुम्ही मागणं बोला. आपण काय बोलूच नका, ते सील करतील, जाऊ द्या. आपण कुणी काही बोलू नका. मॅडम बोलू. हा तेच त्यांनी सांगितलं सील व्हिडिओ मध्ये सील आलाय आपल्या व्हिडिओ मध्ये सील आणि सील करायचं मालक आहे. असं काही बुक कसं बुक करता तुम्ही ऍपवर सांगताय ऐका स्कूल याचं सील करते की नाही तुम्ही ते पॅरेंट ते अटेंड जीएसटी नंबर स्कूलचा आहे पण तुम्ही सांगताय ना ह्या ॲपवरनं घ्या म्हणून. तुम्ही रिटर्न करा बाकीच्यांचे पैसे. तुम्ही जीएसटी नंबर तुमचा त्याच्यावर कंप्लेंट करून काय करा, डायरेक्ट मोका करायला लागेल मग आम्हाला. बघा मग तुम्ही हप्ता नाही complaint करा. लॉक लावा, लॉक लावा सर. तमाशा नाही करायचं सर, हक्कासाठी लढतोय. तुम्ही शासकीय कामाला अडथळा आणताय. शासकीय कामात अडथळा मॅडम कारवाई झाली पाहिजे. इधर अंदर जाइए सर.